नागपूर शहरातील राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत क्रिकेट सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पथक आयटी पार्कजवळील लोखंडे नगर परिसरातील सिद्धांत सक्षम अपार्टमेंटमध्ये पोहोचलेत। येथे आरोपींकडून ऑनलाईन क्रिकेट बेटिंगचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आलेत। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमन पाठक, आकाश गोहिल, श्रेयस लांजेवार आणि मुशीर अहमद यांचा समावेश आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 40 लाखांची रोकड, विविध कंपन्यांचे मोबाईल तसेच बँक खात्यांची पासबुक जप्त केली आहे। एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 43,92,000 रुपये इतकी आहे। तपासादरम्यान आरोपी अमन पाठक याच्या भाड्याच्या फ्लॅटमधनं मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। ही रक्कम क्रिकेट सट्ट्याच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या मिळवण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। आरोपींनी बनावट युजर आयडी, पासवर्ड आणि भाड्याने घेतलेल्या बँक खात्यांच्या मदतीने ऑनलाईन बेटिंगचा सुळसुळाट केला होता। या माध्यमातून त्यांनी शासनाचा कर चुकवून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान अभियानांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। झोन क्राईम 2 च्या टीमने एक रेड केली होती दिनांक 12/4/2026 रोजी। आमच्याकडे तपासाला तो गुन्हा लागलेला होता। आयटी ॲक्टचा त्यात कलम समाविष्ट असल्याने माझ्याकडे तो तपासाला होता। सदरच्या याच्यात 4 आरोपी अटक करण्यात आलेले होते आणि त्यांचा PCR घेण्यात आला। त्यामध्ये 10 बँक पासबुक मिळालेले आहेत आणि 12 मोबाईल्स मिळालेले आहेत आणि त्यात 24 सिम्स आहेत, जे इतरांच्या नावावर आहे। त्याच्यामुळे त्यात 336(3) हे पण कलम समाविष्ट करण्यात आले। PCR दरम्यान यातील जो मुख्य आरोपी आहे अमन परमानंद पाठक यांच्याकडून आम्ही तपासात त्याचं जे अपार्टमेंट होतं ते सोडून एक दुसरं अपार्टमेंट बोरले लेआउटमध्ये त्यांना एक भाड्याने घेतलेलं होतं आणि तिथं या सट्ट्यासाठी, क्रिकेट सट्ट्याची जो वापरणारी रक्कम आहे ती त्यांना लपून ठेवलेली होती। ती आम्ही जप्त केली। ती एकूण 40 लाख रुपये आम्ही जप्त केलेले आहे आणि एक लॅपटॉप जप्त केलेला आहे। आणखी बोगस 9 सिम आम्हाला मिळालेले आहेत, त्याचा पण आमच्याकडे तपास सुरू आहे। कशा प्रकारच्या मॅचवरती हे क्रिकेट सट्टा चालू होता आणि याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। एसके नावाचा एक आरोपी तो सांगतोय, पूर्ण नाव त्याला माहिती नाही। हे आपलं टेक्निकल तो तपास आहे, तो आम्ही करणं सुरू आहे। IPLच्या ज्या मॅचेस आहेत त्यात चेन्नई वर्सेस दिल्ली या टीमची जी मॅच होती त्याच्यावर ते क्रिकेट सट्टा ऑनलाईन बेटिंग करत होते। ड्रीम एक्सचेंज म्हणून ऑनलाईन ॲप आहे, त्यावर तो ऑनलाईन टोकन सिस्टीम वापरला जाते। ते गिरायकाकडून जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून ते पैसे घेऊन दुसऱ्याच्या अकाउंटवर ते त्यात कॉईन भरतात आणि कॉईन नंतर सट्टा लावून ते जिंकल्यानंतर ते कॉईन विकून परत ते रक्कम जी आहे दुसऱ्याच्या खात्यात थ्रू वरती करतात। यात ते बोगस खातेवाल्यांनी वापरलेले आणि बोगस सिम वापरलेले आहेत। आम्ही काही बँकेबाबत माहिती काढलेली आहे। त्यामधील 1 ते 2 आम्ही जेव्हा 2 लोकांना बोलवलं त्यांनी सांगितले की आम्हाला काही लोन देण्याच्या याच्यासाठी कागदपत्र मागून आमच्याकडून खाते काढण्यात आले आहे। त्याच्यानंतर आम्हाला ते खाते आमच्याकडे दिलेले नाही आहे। हे आरोपी वापरताही त्यांना माहिती नाही आहे आणि एक व्यक्ती जे त्याच्या नावावर 2 खाते आहेत तो व्यक्ती ॲक्च्युली तिथे राहत नाही। आम्ही त्याचा पत्ता शोध काढला, तर हे अशी बोगस पण खाते यांनी काढलेले आहे। पण ते व्यक्तीकडून काढून मग तेही रिक्षावाले किंवा ठेले चालवणारे यांचे अज्ञानतेचा फायदा घेऊन हे यांचे खाते काढतात बोगस।